हाय, हॅलो, नमस्कार. तुमचे किमया या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आठवडाभराचे पूर्व तयारी मील प्लॅनिंग कसे करावे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिली गोष्ट ते म्हणजे शेंगदाण्याचे कूट. तर शेंगदाण्याचे कूट करण्यासाठी आपल्याला भरपूर सारे शेंगदाणे घेऊन ते भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचा जास्त प्रमाणात कूट करून ठेवायचा आहे आणि तो एका बरणीमध्ये भरून आपल्याला तो फ्रीजमध्येही ठेवता येऊ शकतो किंवा थोडे दिवस आपण त्याला वरतीही ठेवू शकतो. पण जर ते वरती ठेवायचा असेल तर जास्त प्रमाणात करून ठेवू नका, थोडासाच करा. आणि डब्याचं झाकण उघडत राहा. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लसूण सोलून ठेवा भरपूर सारे. अ, जर सोलता येत नसतील तर थोडेफार सोलून त्याची पेस्ट बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. जर ती पेस्ट काचेच्या बरणीत ठेवली तर ती चांगली राहते आणि ती काचेची बरणी अधूनमधून आपल्याला उघडत राहावी लागते. तर आपण ही इथे पेस्ट करून ठेवली आहे आणि शेंगदाण्याचा कूट आणि तिखट शेंगदाणे ची चटणी तीसुद्धा आपण इथे तयार करून ठेवली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपला अर्धी तयारी झालेली आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्यांची पेस्ट. तर आपल्याला कधी-कधी आपण लाल तिखट घालून करतो, कधी-कधी हिरव्या मिरच्या घालून करतो. तर अशा प्रकारे हिरव्या मिरच्यासुद्धा मिक्सरमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवल्या काचेच्या बरणीत तर त्यासुद्धा खराब होत नाहीत. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे भाजीपाला. तर आठवड्याचा भाजीपाला एकदाच आणला आणि निवडून ठेवला तर आपल्याला सारखा-सारखा भाजीपाला निवडत बसावा लागत नाही. त्यामुळे एकदाच एके दिवशी आणून तो निवडून आणि डब्यांमध्ये ठेवून फ्रीजमध्ये जर साठवला तर आपला आठवड्याचा भाजीपाला खराब होत नाही. त्यामुळे एकदाच आणून आपण तो अशा प्रकारे निवडून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये साठवून ठेवायचा आणि आपल्या भाजीपाल्यामध्ये जास्त करून पालेभाज्या आणि अशा प्रकारे बीट वगैरेचा समावेश केला तर ते आपल्या मुलांना आणि घरच्यांना देखील फायदेशीर असतं. तर अशा प्रकारे हिरवा भाजीपालाचा आपल्या आहारात जास्तीत जास्त समावेश कसा होईल ते नक्कीच पाहावे. तर यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे किराणा. तर आपण काही प्रत्येक आठवड्याला किराणा भरत नाही. तर एखाद्या आठवड्याला, एखाद्या संडेला जाऊन आपण किराणा जास्ती प्रमाणात आणून तो व्यवस्थित साठवून ठेवला तर तो काही खराब होत नाही. तर या अशा प्रकारे मी इथे जास्तीचा किराणा भरून ठेवते आणि अगदी दीड महिन्याचा किराणा भरला की अगदीच 2 महिन्यापर्यंत तो व्यवस्थित टिकतो आणि 2 महिने टेन्शन राहत नाही सारखं-सारखं दुकानावर जायचं. तर अशा प्रकारे तेलाच्या पिशव्या, मुरमुरे, साबणं, चहा आणि मुलांचा खाऊ वगैरे जर आणला तर किराण्यामध्ये तर त्यांनाही सारखं-सारखं आपल्याला दुकानावर पाठवावं लागत नाही. त्यानंतर आपल्या घरच्या वस्तूही त्यामध्ये ॲड असतात. जसे की आपल्या वेगवेगळ्या ॲक्सेसरीज असतात त्यासुद्धा आपण आणू शकतो. आणि हे सगळं डीमार्टमध्ये नक्कीच अवेलेबल असतं. त्यानंतर गुलाबजाम वगैरे हे लहान मुलांचे खाऊ देखील आपण आणू शकतो. तर अशा प्रकारे ही आठवड्याची पूर्वतयारी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.